ज्यांच्या पावलानं या मंडपामध्ये खऱ्या अर्थानं चैतन्य निर्माण झालं ते आपल्या महाराष्ट्राचे सर्वात लोकप्रिय आमदार, सर्वात लोकप्रिय म्हणतो याचं कारण आहे गोरगरिबांसाठी रात्री बेरात्री 2-2:30 वाजता जरी फोन आला, साहेब अशी अडचण आहे, तर कंटाळा न करता एकमेव असा आमदार आहे गोरगरिबाच्या हाकेला धाव हो एका क्षणात फोन उचलून त्याचं काम करणारे असे एकमेव आमदार म्हणजे आमचे संतोषजी बांगर. महाराष्ट्रभर तिने खोटी स्तुती करत नाही. जेवढा ज्ञानोबा तुकोबारायचं नाव घेतो तेवढंच साहेब तुमचंही नाव घेतो.
कारण आम्ही रोज सोशल मीडियावर बघतो महाराज. हो, गोरगरिबाच्या अडचणीला धावून जाणारा. मी मागच बघितलंय, पुरातली माणसं काढली. पुन्हा गुरुधर अवस्थेमध्ये असणाऱ्या माय माऊलीला धावून जाणारा एकमेव खऱ्या अर्थानं लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ जर कोण असेल तर ते आमचे बांगर साहेब. वारकरी संप्रदायावर अत्यंत प्रेम करणारे राजकीय क्षेत्रातले दोन व्यक्तिमत्व आहे. एक आमच्या परभणी जिल्ह्याचे खासदार बंडू जाधव साहेब आहे, आणि दुसरे जर कोण असेल वारकरी संप्रदाय खऱ्या अर्थानं निस्वार्थ प्रेम करणारे तर ते आमचे आमदार साहेब आहेत, बांगर साहेब. बालासाहेबजी सुरेगावकर मामा तुमचं नेहमी नाव घेतात. मी म्हणलं मामा एवढ्या कमी दिवसामध्ये तुम्ही एवढं ऐश्वर्य निर्माण केलं, भल्या भल्याला जमलं नाही, ते तुम्हाला कसं शक्य झालं? ते म्हणले रोहिदास महाराज खरं सांगू का, आमच्या पाठीमाग आम्हाला भक्कम हात आहे म्हणले बांगर साहेबाचा, पण कुठंच कमी नसते आम्हाला. क्षणामध्ये ती अडचण आमची दूर करणारे आमचे आमदार साहेब आहे. म्हणून एवढ्या लाट मध्ये सुद्धा तुम्ही निवडून आले साहेब. तुमच्या कार्याची पावती आहे. मला तरी असं वाटतं अशा गोर गरिबांच्या हाकेला धावून जाणारा आमदार एक परमनंट असला पाहिजे. त्यांना काय पैसा कमवायचाच नाही, त्यांच्याकडे बघितलं असं वाटत नाही त्यांना काही कमी म्हणून. आम्ही ऐकून होतो महाराज, हो 7 कोटी घर होती राजा रावणाची, एवढी श्रीमंती होती सोन्याची आहे का, पण इथं सगळं हो शरीर सुद्धा सोन्याचं. गोर गरिबांच्या हृदयावर आदिराज्य गाजवायचंय. तुमच्या आमच्या सर्वांच्या संकटामध्ये धावून जाणारा असा आपल्याला बांगर साहेबासारखा आमदार लाभला. या अर्थानं हे आपल्या विधानसभेचं भाग्य महाराज. म्हणून साहेब या कार्यक्रमाला आले. या नाईक परिवाराच्या वतीने, आमच्या चव्हाण परिवाराच्या वतीने मी साहेबांचं कोटी कोटी धन्यवाद व्यक्त करतो. साहेबांना तसं जायचंय, पण साहेब आमच्या अण्णाच्या शब्दाला मान दिला, कारण ते त्यांच्या शब्दापुढे जाऊ शकत नाहीत मला माहित आहे. 5 मिनिटं थांबणार आहेत, हार वगैरे घालू. दादा याला जरा बोर्ड कर. उत्तमाची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखान, लोकाभिराम रंगधिरम, राजीवनीतं मृगोंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरन्तं, श्रीरामचन्द्रं शरणं प्रपदे. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपदे. प्रथम नमन करू गणनाथा, उमा शंकराची या सुता, चरणावरी ठेवो निमाथा, साष्टांगाचा दंडवत. अनुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. काय माझी वाणी मानेल संतांसी, रंजवू चित्तासी आपुलिया. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, ऐसे दे प्रेम ऐकणा. मस्तक हे पाया
जोरदार टाळी वाजवा. चोरी करायची इच्छा का व्हावी? अरे ज्या घरचं आपण अन्न खाल्लं ते अन्न तर वेगळ्या मार्गाने कमवलेलं नसेल आणि म्हणून तो म्हातारा ब्राह्मण परत गेला. ती घर मालकीन बिचारी हात जोडून उभी होती. देव बाप्पा येणं कसं केलं परत? काही नाही मुशी, जन्मात कधी चूक केली नाही, ती चूक आज माझ्याकडून घडली हो. मी जाता जाता तुमची सोन्याची वाटी चोरून झोळीत टाकली बघा. ती घर मालकीन मावशी म्हणत होती, महाराज हो बादेव बाप्पा काळजी करू नका, मालक अशा रोज किती वाटे आणते मला. म्हणजे तुमचे मालक नेमकं करतात काय? काही नाही, हेच करतात. काय चोरीचा धंदा आहे म्हणजे मालकाचा. 12 वर्ष झालं मालक चोरी करतोय आणि मग त्यानं तर आज सांगितलं होतं मला की 12 वर्षामध्ये कधी पोलीस स्टेशनला तक्रार केली नाही, कधी कोणत्या पोलिसांच्या हाती लागलो नाही, तो एकटाप झाला एकटाप. म्हणून त्यांनी सांगितलं होतं सत्यनारायणाची पूजा अभिषेक करायला. हो बाबा अजून वाटी घेऊन जा. देवबापा म्हणले उत्तर मिळालं मला, आज कळालं. हो वेगळ्या मार्गाने कमवल्याला अन्न खाल्लंय, चोरीच्या मार्गाने अन्न खाल्लं होतं. म्हणून आज जन्मामध्ये सुतळीचा सडा न चोरलेला ब्राह्मण वाटी चोरतोय. ही ताकद अन्नातही महाराज. म्हणून बैसता चोरापासी दैशी जवळ बुद्धी देखता चिंदी. हस्तिनापूरला जायचे महाराज. हस्तिनापूरचा सम्राट दुर्योधन होता. देवाला आग्रह करायचा जेवायला, पण जेवायला काही साधन होतं महाराज. हो 52-55 असायचे जेवायला. पण जगाचा मालक दुर्योधनाचं अन्न डावलून माझ्या येदूर काकाच्या झोपडीमध्ये महाराज कन्या खायचा. कन्या बळे बळे सज्जनांच्या घरचं बळच अन्न खाल्लं पाहिजे. दुर्जनाचा हो गोड घास असला तरी घ्यायचा नाही. सज्जनाच्या घरचं अन्न बळच खाल्ल्याशिवाय राहायचं नाही. का पवित्र
हरी कीर्तनी भोजन आहे का पुन्हा आजचं अन्न नसून आजचा महाप्रसाद आहे जवान सर संघ दोष संघ मातमी अन्न दोष अन्न मातमी तसं भूमी दोष भूमी मातमी अनादी काळापासून या भूमीवर काय घडले घरमालकाला माहित नसतं म्हणून दोषयुक्त असणारी भूमी दोष मुक्त करण्यासाठी भगवंताच्या नामचिंतनाची गरज आहे आणि या परिवाराने ते आज घडून आलेलं आहे. संघ दोष सांगत असतो म्हणून नेहमी संगती चांगल्या माणसाची केली पाहिजे. पतना उदार संग पतन उदार संघाचा महिमा म्हणून संगत नेहमी मोठ्याची केली पाहिजे विचारवंताची केली पाहिजे महाराज सज्जनाची केली पाहिजे. संतन की करले संगत सज्जन की करले मठात ऐश्वर्यामध्ये करावं तेवढे ऐश्वर्यामधला सोहळा म्हणजे आजचा तेवढा सोहळा. अरे गायक वादक भेटतच नाही तुम्हाला संगती आमच्या मामाची लाभली असेल घरातल्या कोणाला तरी हो आणि म्हणून एवढा मोठा सोहळा घडून आणलाय. नाहीतर चमन साहेब जीवन भाऊ ना आमचं सीझन चालू आहे सध्या सीझन कळतंय 3 कीर्तन आहेत रोज आवाज बसलाय कोणी तरी सुद्धा अशा फुल सीझन मध्ये हे महाराष्ट्रातले टॉपची मंडळी ही टॉपची हो फक्त हे तुमची संगती आहे म्हणून तुम्ही सांगता नेहमी संगती मोठ्याची केली पाहिजे महाराज. संगत करना पडोन की बढ़त बढ़त जाए गजे की माता जा बैठे मनमानी सफल खा मोठ्याची संगती कल्पना करा आपल्या गावामध्ये शेळीची आणि हत्तीनीची मैत्री जीवन भाऊ मैत्री कुणाची आहे मैत्री कुणाची होऊ शकते बरं का सर महाराष्ट्रानं बघितलंय 5 वर्षापासून मैत्री कुणाची व्हायला लागली का नाही एकमेकाची तोंड जे बघत होते ती एका खुर्ची बसले का नाही आता मैत्री कुणाची मैत्री होऊ शकते का हत्तीनीची आणि शेळीची मैत्री पर हत्तीन केवढी बरोबर 2.5 फुटाची आहे 2.5 फुटाची होय हत्तीन केवढी 12-13 फुटाची हत्तीन आणि शेळी 2-3 फुटाची 3 फुटाची असते 2.5-3 फुटाची शेळी हत्तीन 12 फुटाची दोघीची मैत्री दोघी मैत्रिणी असल्यामुळे सकाळी सकाळी हत्तीन निघाली औंढा रोडला मार हत्तीनीच्या पुढे शेळी तुरतुर 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 चालायला लागली हत्तीनीचं लक्ष गेलं शेळीला विचारलं शेळी काय ताई अशी तुरतुर तुरतुर काय चालायला लागली मग काय करू बस माझ्या पाठीवर
शेळी म्हणली ताई तुम्ही केवढ्या मी केवढी कसं शक्य आहे. हातीने सांगितलं धनवंता लागी सर्व मान्यता आहे. पैसा नसेल तर कोणी जवळ येत नाही. मला कोणी जवळ येत नाही. कितीही लाडकी बहीण असू द्या 1500 रुपयासाठीच भावाची आहे. किती रुपयासाठी किती बहिणीचं प्रेम असू द्या. काही काही म्हणतात महाराज आमच्या बहिणीचं लय प्रेम आहे. संतोषराव तुम्हाला खरं प्रेम बघायचंय का? एक दिपोळी फक्त चुकवायची बहिणीची. किती? एक दुपाळी चुकवायची. माझा दादा माझा दादा माझा दादा म्हणणारी बहीण तिची एक दिपोळी चुकवली. तिच्या सासरवाडीतल्या मैत्रिणी तिला म्हणतात ताई दरवर्षी तुम्ही भाऊबीज व्हायच्या आधी 8 दिवस जायच्या. आता भाऊबीज होऊन 2 दिवस गेले तरी तुम्ही इथं दिसता. ती म्हणते कुठं जायचंय? भावाकडे. काय राहिलं म्हणते त्याच्याकडे? सगळं फुकलं म्हणे त्याला. माया बाप मेले दोन्ही आता उरले नाही कोणी. आता उरले नाही कोणी. भाऊ गेला कोणाचा
माझी अवस्था जगदर खाली माझी अवस्था जगदर खाली भावाला लई श्रीमंती आली भावाला लई श्रीमंती आली कोठे गेला बाबुराया कोठे गेला बाबुराया अरे जी बहीण दादा दादा करत होती ना एक दीपवाळी चुकवली ती म्हणती भावाचं काही राहिले नाही त्याचीच लेकर स्टँडवर भीक मागतात ऐका अरे जवळ चाले बरोबर धंदा नाही नाही कुणा वहाँ जलाने वाले लाखों थे, जलने वाला कोई नहीं आएगा। धनवंता लागील सर्व मान्यता आहे जगी। अरे श्रीमंताचं पुत्र जरी दारात आलं तर लोक तर हाड म्हणत नाही जीवन भाऊ, काय म्हणतात? किंवा हाडा टाकू द्या ना साडा पंडित महाराज काय म्हणतात? पैसा वाळ्याने बकरी मरी बदे गामी जानी गरीब की छोकरी मरी कोई न जाने। आता आमच्या सर्वांना कळालं असं ही भाषा आहे। पैसा वाळ्याने बकरी मरी बदे गामी जानी गरीब की छोकरी मरी कोई न जाने। अरे श्रीमंताची शेळी मेरू द्या शेळी,
मी गोडी म्हणत नाही. श्रीमंताची शेळी मेली, पेपरला बातमी आली. पेपरची बातमी ऐकून अख्खं गाव पाटलाच्या वाड्यात आलं. पाटील पेपरवर वाचलं, तुमची शेळी गेली. कस काय मेली शेळी, कस काय मेली शेळी. शेळी होती 5,000ची, पण येणाऱ्या जणांना चहाचा खर्च झाला 15,000चा. ज्यांच्या पावलानं या मंडपामध्ये खऱ्या अर्थानं चैतन्य निर्माण झालं ते आपल्या महाराष्ट्राचे सर्वात लोकप्रिय आमदार, सर्वात लोकप्रिय म्हणतो याचं कारण आहे गोर गरिबांसाठी रात्री बेरात्री 2-2:30 वाजता जरी फोन आला, साहेब अशी अडचण आहे, तर कंटाळा न करता एकमेव असा आमदार आहे गोरगरिबाच्या हाकेला धाव हो एका क्षणात फोन उचलून त्याचं काम करणारे असे एकमेव आमदार म्हणजे आमचे संतोषजी बांगर. महाराष्ट्रभर तिने खोटी स्तुती करत नाही. जेवढा ज्ञानोबा तुकोबाराचं नाव घेतो तेवढंच साहेब तुमचंही नाव घेतो. याचं कारण आम्ही रोज सोशल मीडियावर बघतो महाराज.
हो गोरगरिबाच्या अडचणीला धावून जाणारा मी मागच बघितलंय पुरातली माणसं काढली पुन्हा गुरुधर अवस्थेमध्ये असणाऱ्या माय माऊलीला धावून जाणारा एकमेव खऱ्या अर्थानं लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ जर कोण असेल तर ते आमचे बांगर साहेब वारकरी संप्रदायावर अत्यंत प्रेम करणारे राजकीय क्षेत्रातले दोन व्यक्तिमत्व आहे. एक आमच्या परभणी जिल्ह्याचे खासदार बंडू जाधव साहेब आहेत आणि दुसरे जर कोण असेल वारकरी संप्रदाय खऱ्या अर्थानं निस्वार्थ प्रेम करणारे तर ते आमचे आमदार साहेब आहेत बांगर साहेब. बालासाहेबजी सुरेगावकर मामा तुमचं नेहमी नाव घेतात. मी म्हणलं मामा एवढ्या कमी दिवसामध्ये तुम्ही एवढं ऐश्वर्य निर्माण केलं भल्या भल्याला जमलं नाही ते तुम्हाला कसं शक्य झालं. ते म्हणले रोहिदास महाराज खरं सांगू का आमच्या पाठीमाग आम्हाला भक्कम हात आहे म्हणले बांगर साहेबाचा पण कुठंच कमी नसते आम्हाला. क्षणामध्ये ती अडचण आमची दूर करणारे आमचे आमदार साहेब आहे म्हणून एवढ्या लाट मध्ये सुद्धा तुम्ही निवडून आले साहेब. तुमच्या कार्याची पावती आहे. मला तरी असं वाटतं अशा गोरगरिबांच्या हाकेला धावून जाणारा आमदार एक परमनंट असला पाहिजे. त्यांना पैसा कमवायचाच नाही त्यांच्याकडे बघितलं असं वाटत नाही त्यांना काही कमी म्हणून. आम्ही ऐकून होतो महाराज 7 कोटी घर होती राजा रावणाची एवढी श्रीमंती होती सोन्याची आहे का पण इथं सगळं शरीर सुद्धा सोन्याचं. गोरगरिबांच्या हृदयावर आदिराज्य गाजवायचंय तुमच्या आमच्या सर्वांच्या संकटामध्ये धावून जाणारा असा आपल्याला बांगर साहेबासारखा आमदार लाभला. खऱ्या अर्थानं हे आपल्या विधानसभेचं भाग्य महाराज. म्हणून साहेब या कार्यक्रमाला आले. या नाईक परिवाराच्या वतीने आमच्या चव्हाण परिवाराच्या वतीने मी साहेबांचं कोटी कोटी धन्यवाद व्यक्त करतो. साहेबांना तसं जायचंय पण साहेब आमच्या अण्णाच्या शब्दाला मान दिला कारण ते त्यांच्या शब्दापुढे जाऊ शकत नाहीत मला माहित आहे. 5 मिनिटं थांबणार आहेत हार वगैरे घालू. दादा याला जरा बोर्ड कर. उत्तमाची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीवखान लोकाभिराम रंगधिरम राजीवनीतं मृगोंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपदे. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपदे. प्रथम नमन करू गणनाथा उमा शंकराची या सुता चरणावरी हिवो निमाथा साष्टांगाचा दंडवत. अनुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका. काय माझी वाणी मानेल संतांसी रंजवू चित्तासी आपुलिया. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे दे प्रेम ऐकणा मस्तक हे पाया मस्तक हे
जोरदार टाळी वाजवा. चोरी करायची इच्छा का व्हावी? अरे ज्या घरचं आपण अन्न खाल्लं ते अन्न तर वेगळ्या मार्गाने कमवलेलं नसेल आणि म्हणून तो म्हातारा ब्राह्मण परत गेला. ती घर मालकीन बिचारी हात जोडून उभी होती. देव बाप्पा येणं कसं केलं परत? काही नाही मावशी, जन्मात कधी चूक केली नाही, ती चूक आज माझ्याकडून घडली हो. मी जाता जाता तुमची सोन्याची वाटी चोरून झोळीत टाकली बघा. ती घर मालकीन मावशी म्हणत होती, महाराज हो बादेव बाप्पा काळजी करू नका, मालक अशा रोज किती वाटे आणते मला. म्हणजे तुमचे मालक नेमकं करतात काय? काही नाही, हेच करतात. काय चोरीचा धंदा आहे म्हणजे मालकाचा. 12 वर्ष झालं मालक चोरी करतोय आणि मग त्यानं आज सांगितलं होतं मला की 12 वर्षामध्ये कधी पोलीस स्टेशनला तक्रार केली नाही, कधी कोणत्या पोलिसांच्या हाती लागलो नाही, एकटाप झालं एकटाप. म्हणून त्यांनी सांगितलं होतं सत्यनारायणाची पूजा अभिषेक करायला. हो बाबा अजून वाटी घेऊन जा. देवबापा म्हणले उत्तर मिळालं मला, आज कळालं. हो वेगळ्या मार्गाने कमवल्यानं अन्न खाल्लंय, चोरीच्या मार्गाने अन्न खाल्लं होतं. म्हणून आज जन्मामध्ये सुतळीचा सडा न चोरलेला ब्राह्मण वाटी चोरतोय. ही ताकद अन्नातही महाराज. म्हणून बैल सता चोरापासी दैशी समोरी बुद्धी देखताची चिंदी. हस्तिनापूरला जायचे महाराज. हस्तिनापूरचा सम्राट दुर्योधन होता. देवाला आग्रह करायचा जेवायला, पण जेवायला काही साधन होतं महाराज. हो 52 पक्वान असायचे जेवायला. पण जगाचा मालक दुर्योधनाचं अन्न डावलून माझ्या येदूर काकाच्या झोपडीमध्ये महाराज कन्या खायचा. कन्या बळे बळे सज्जनांच्या घरचं बळच अन्न खाल्लं पाहिजे. दुर्जनाचा हो गोड घास असला तरी घ्यायचा नाही. सज्जनाच्या घरचं अन्न बळच खाल्ल्याशिवाय राहायचं नाही. का पवित्र
भोजन आहे का? म्हणून आजचं अन्न नसून आजचा महाप्रसाद आहे जवान सर. म्हणून संघ दोष संघ मात्मी, अन्न दोष अन्न मात्मी, तसं भूमी दोष भूमी मात्मी. अनादी काळापासून या भूमीवर काय घडले घरमालकाला माहित नसतं. म्हणून दोषयुक्त असणारी भूमी दोष मुक्त करण्यासाठी भगवंताच्या नामचिंतनाची गरज आहे. आणि या परिवाराने ते आज घडून आणलेलं आहे. संघ दोष सांगत असतो म्हणून नेहमी संगती चांगल्या माणसाची केली पाहिजे. पतना उदार संग पतन उदार संघाचा महिमा. म्हणून संगत नेहमी मोठ्याची केली पाहिजे, विचारवंताची केली पाहिजे, महाराज सज्जनाची केली पाहिजे. संतन की करले संगत सज्जन की करले मठात ऐश्वर्यामध्ये करावं. तेवढे ऐश्वर्यामधला सोहळा म्हणजे आजचा एवढा सोहळा. अरे गायक वादक भेटतच नाही तुम्हाला. संगती आमच्या मामाची लाभली असेल घरातल्या कोणाला तरी. हो आणि म्हणून एवढा मोठा सोहळा घडून आणलाय. नाहीतर चमन साहेब जीवन भाऊ ना आमचं सीझन चालू आहे सध्या. सीझन करत आहे 3 कीर्तन येतो रोज. आवाज बसलाय करून. तरी सुद्धा अशा फुल सीझन मध्ये हे महाराष्ट्रातले टॉपची मंडळी ही टॉपची. हो फक्त हे तुमची संगती आहे म्हणून तुम्ही सांगता. नेहमी संगती मोठ्याची केली पाहिजे महाराज. संगत करना पडोन की बढ़त बढ़त जाए गजे की माता जा बैठे मनमानी सफल खा. मोठ्याची संगती कल्पना करा. आपल्या गावामध्ये शेळीची आणि हत्तीनीची मैत्री. जीवन भाऊ मैत्री कुणाची आहे? मैत्री कुणाची होऊ शकते बरं का सर. महाराष्ट्रानं बघितलंय 5 वर्षापासून. मैत्री कुणाची व्हायला लागली का नाही? एकमेकाची तोंड जे बघत नव्हते ती एका खुर्ची बसले का नाही आता. मैत्री कुणाची मैत्री होऊ शकते का? हत्तीनीची आणि शेळीची मैत्री. पर हत्तीन केवढी बरोबर म्हणून 2.5 फुटाची आहे. 2.5 फुटाची होय. हत्तीन केवढी 12-13 फुटाची हत्तीन. आणि शेळी 2-3 फुटाची. 3 फुटाची असते 2.5-3 फुटाची शेळी. हत्तीन 12 फुटाची. दोघीची मैत्री. दोघी मैत्रिणी असल्यामुळे सकाळी सकाळी हत्ती निघाली औंढा रोडला. मार हत्तीनीच्या पुढे शेळी तुरतुर 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 चालायला लागली. हत्तीनीचं लक्ष गेलं. शेळीला विचारलं शेळी काय ताई अशी तुरतुर तुरतुर काय चालायला लागली? मग काय करू? बस माझ्या पाठीवर.
शेळी म्हणली ताई तुम्ही केवढ्या मी केवढी कसं शक्य आहे. हातीने सांगितलं का पैसा तेरे परशा दलाय धनवंता लागी सर्व मान्यता आहे. पैसा नसेल तर कोणी जवळ येत नाही. मला कोणी जवळ येत नाही. कितीही लाडकी बहीण असू द्या 1500 रुपयासाठीच भावाची आहे. किती रुपयासाठी किती बहिणीचं प्रेम असू द्या. काही काही म्हणतात महाराज आमच्या बहिणीचं लय प्रेम आहे. संतोषराव तुम्हाला खरं प्रेम बघायचंय का? एक दिपोळी फक्त चुकवायची बहिणीची. किती? एक दुपाळी चुकवायची. माझा दादा माझा दादा माझा दादा म्हणणारी बहीण तिची एक दिपोळी चुकवली. तिच्या सासरवाडीतल्या मैत्रिणी तिला म्हणतात ताई दरवर्षी तुम्ही भाऊबीज व्हायच्या आधी 8 दिवस जायच्या. आता भाऊबीज होऊन 2 दिवस गेले तरी तुम्ही इथं दिसता. ती म्हणते कुठं जायचंय? भावाकडे. काय राहिलं म्हणते त्याच्याकडे? सगळं फुकलं म्हणे त्याला. माया बाप मेले दोन्ही आता उरले नाही कोणी. आता उरले नाही कोणी. भाऊ गेला कोणाचा भाऊ गेला कोणाचा
माझी अवस्था जर झाली, माझी अवस्था जर झाली, भावाला लई श्रीमंती आली, भावाला लई श्रीमंती आली. कोठे गेला बाबुराया, कोठे गेला बाबुराया, कोठे गेला बाबुराया, कोठे गेला बाबुराया, कोठे गेला अरे जी बहीण दादा दादा करत होती ना, एक दीपवाळी चुकवली ती म्हणती भावाचं काही राहिले नाही, त्याचीच लेकर स्टँडवर भीक मागतात. ऐका, अरे जवळ चाले बरोबर धंदा नाही रे, नाही कुणा जलाने वाले लाखों थे, जलने वाला कोई नहीं आएगा. म्हणून धनवंता लागील सर्व मान्यता आहे जगी. अरे श्रीमंताचं पुत्र जरी दारात आलं तर लोक त्याला हाड म्हणत नाही. जीवन भाऊ काय म्हणतात? किंवा हाडा टाकू द्या ना साडा पंडित महाराज काय म्हणतात? पुरी बाजू पैसा वाळ्याने बकरी मरी, बदे गामी जानी, गरीब की छोकरी मरी कोई न जाने. आता आमच्या सर्वांना कळालं असं ही भाषा आहे. पैसा वाळ्याने बकरी मरी, बदे गामी जानी, गरीब की छोकरी मरी कोई न जाने. अरे श्रीमंताची शेळी मेरू द्या शेळी, मी घोडी म्हणत नाही. श्रीमंताची शेळी
शेळी मेली, पेपरला बातमी आली, पेपरची बातमी ऐकून अख्खं गाव पाटलाच्या वाड्यात आलं. पाटील पेपरवर वाचलं, तुमची शेळी गेली. कस काय मेली शेळी, कस काय मेली शेळी. शेळी होती 5,000ची, पण येणाऱ्या जणांना चहाचा खर्च झाला 15,000चा. नाईक यांची पुण्य असेल खऱ्या हरीला पण काय काय कुत्रे बघा मुंबई पुण्याला. अरे मर्सिडीज गाडीमध्ये पुढच्या सीटवर काच थोडा खाली करून असं मस्त पैकी पाय लावून असं अख्ख्या मुंबईची हवा खातात. कुत्रच आहे ते पण मागच्या जन्मात चांगलं केलं, सत्पात्री दान केलं म्हणून आज ते एसीच्या गाडीमध्ये फिरताय. घोडे भरपूर आहेत महाराज. काही काही घोडे गाडवापेक्षा लहान, घोड्यापेक्षा मोठी. कशी काही म्हणत ते मुलगा हलवत जाऊ नका. काही काही घोडे म्हणजे घोडा माझा रत्न घोष, 7 दिवसात 3.5 कोस, एक मारला फक्त मागे सरी कोसकोस. असे काही काही घोडेत महाराज. घोड्यापेक्षा लहान आणि गाढवापेक्षा मोठं ही म्हणते आपण. इथं मारवाडी कोण नाही बसलेलं. मारवाडी बाबा, मारवाडी भाषेमध्ये एक म्हण आहे, भट भटजीनो घोडो, भट भटजीनो घोडो, घोनो घोडो को खानो घनो चलनो थोडो, एक मारो चढो नीचे भटजी ऊपर घोडो. हे असले घोडे महाराज. पण काही काही घोडे एवढे भाग्यवान असतात. अरे पहिल्या जन्मात केलेलं चांगलं कर्म पुढच्या जन्मात काही काही घोडे असे भाग्यवान आहेत. अरे माणसं डोकं ठेवू 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 माझ्या ज्ञानोबाराच्या सोहळ्यातलं घोडं बघा. अरे कपाळाला कुंकू लावलं की सुधारत भाग्यवान घोडा असताय. म्हणून उत्तमची गती तो एक पावेलं. काय केलंय, उत्तम व्यवहारानं धन मिळवलंय आणि ते सत्पात्री दान केलंय. म्हणून पुढचा जन्म चांगल्या खाणीला हो महाराज कळालं. पण हा तोच कशावरून महाराज म्हणले, अरे फळ जाणीचे अनुमान प्रमाण काढायचे काय ते. माणूस जाणे बोले पूर्वजन्मीचे आहे का. अनुमान प्रमाण कसं काढायचं कल्पना करा. तुमच्या गावातून एक आंधळ आणि एक डोळ्यावाला, नेहमी आंधळ्यासोबत डोळ्यावाला असते का नाही जीवन भाऊ. बरं खरं सांगा, आंधळ आपला हात त्याच्या हातात देतं का त्याचा हात आपल्या हातात घेतं. कोणी आंधळ बघितलं नाही का गावात. आंधळ्यासोबत एक डोळावाला असते महाराज. आंधळ एवढं हुशार असते की आपला हात त्याच्या ताब्यात देत नाही, त्याचा आपल्या हात ताब्यात देते. त्याला माहित नाही, भरोसा राहिला लोकांचा. चहावर माणसं उडी हरली. त्याचा हात हातात घेतला निघाले औंढा रोडला महाराज. कुठं जायचंय म्हणजे आपल्या बालासाहेब महाराजांच्या समोर जाऊ. गाव जवळ आलं होतं, विशीच्या जवळ. चव्हाण सर 550 दुधी भोपळे लागले होते. 550 वेळाला. डोळ्यावाला मला आंधळ्या काही डोळ्यावाल्या थांबतो का थोडं. 550 भोपळेत म्हणला, भोपळे 1-2 घेऊन येतो. आंधळ म्हणला कुठे येत नाही. हे काय म्हणला गावाच्या काटाच एसी जवळ. आंधळ म्हणला कुत्र असेल. नाही म्हणला कुत्र नाही. कुणी राखणदार अजिबात नाही. कंपाऊंड नाही. आंधळ म्हणला कुत्र नाही, राखणदार नाही, कंपाऊंड नाही, बाकी काही नाही. तर आणू नको म्हणला भोपळ. आंधळ काय म्हणला, भोपळा आणू नको. डोळ्यावाला म्हणला का कडूच म्हणला ते भोपळे. कशी आहेत, कडू आहेत. डोळ्यावर म्हणला बाप जन्मी आपण दोघं पहिल्यांदा या गावात आलो होतो. मला लागला शिकवायला. म्हणला माझा हात धरून इथपर्यंत आला. आंधळ म्हणला तुला सांगतो म्हणला ते भोपळं कडू आहे. डोळ्यावाला गेलं, जाऊन बघितलं, चव घेतली तर खरंच कडू होती. डोळ्यावर परत आलं. मला आंधळ्या मला लोक म्हणतात आंधळे चॅप्टर असते, चतुर असते. मला आज कळालं. मला तुला कसं कळालं हे भोपळे कडू आहेत म्हणून. आंधळ म्हणला अनुमान प्रमाण काढायचं. अरे गावाच्या जवळ वेशी पाशी कुत्र नसताना, हो राखणदार नसताना, कंपाऊंड नसताना जर एखाद्या वेळेला 50 भोपळे लागले असतील तर ते चांगले असते. तर गावकऱ्यांना वेलोपटून नेले असते. या आरती ते कडू आहे. ती आरती राहिलेत ना, तसं अनुमान प्रमाण करायचं. हा तो कशावरून त्याचं आचरण मामा आचरण.
Terima kasih.